नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण शिक्षक भरतीचं अपडेट येणार आहे. थर्ड टेट होणार का, टेट परीक्षेचं टाइम टेबल येणार का, 5 एप्रिलला डिक्लेअर होणार होतं. कोर्टामध्ये अपील झाले, कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा झालेली आहे, पण अजून रिझल्ट यायचा बाकी राहिलेला आहे. रिझल्ट 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळून जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते की सर काय होईल, कशा पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांनी मेसेज करून कळवलंय, कमेंट आलेले आहेत की बाबा खंडपीठामधील घटना सविस्तर सांगा. खंडपीठाने काय आदेश दिलेले आहेत, न्यायालयाचे काय आदेश आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयाचे काय आदेश येतील याकडे तर आपलं जाणीवपूर्वक लक्ष असणारच आहे. पण थर्ड टेट होणार का, कोणत्या महिन्यात होणार, हा जर तुमचा पहिला प्रश्न असेल तर मित्रांनो, टीईटी एक्झाम आफ्टर टेट एक्झाम होणारच आहे. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी 2025 ची वाट बघावी लागेल आपल्याला, लक्षात घ्या. तोपर्यंत संयमित राहावं लागेल. 2025 जानेवारीच्या नंतरच टेट एक्झाम होण्याची शक्यता आहे. त्या अगोदर टीईटी होणार, गॅरंटेड. त्या अगोदर टीईटी होणार. सर्व परीक्षा पुढे गेलेले आहेत. एमपीसीचं शेड्यूल पुढे गेलेलं आहे. एमपीएससीने सरळ सांगितलंय, जोपर्यंत एसईबीसीचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही भरती प्रक्रिया राबवणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये काही तोडगा निघाला तर बरं होणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांचं, बऱ्याच लोकांचं वय एक्सपायर होतं, बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे एमपीसीने निर्णय घेतलेला जो काय आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तोडगा निघेल. कारण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय, मराठा आरक्षण टिकावून मिळाल्याशिवाय एमपीएससी जागा भरणार नाही, असं स्पष्ट तुम्ही कालच्या न्यूज पेपरला पण वाचलं असेल आणि सचिवाचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते. आता प्रश्न पडला असेल आपल्या टेट एक्झामचा कसा होईल. निवडणूक आयोगाने 2022-23 ची जी काही एक्झाम आहे आपली, त्या एक्झामच्या बाबतीत, 2022च्या एक्झामच्या बाबतीत जोपर्यंत निवडणूक आयोगाने परवानगी देत नाही तोपर्यंत त्याची सेकंड राऊंड होणार नाही, कन्व्हर्शन राऊंड होणार नाही मित्रांनो. आणि ती परवानगी मिळाल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. त्यामुळे टेट 2022 मध्ये कुठलीच अडचण नाही, शंका व्यक्त करायची नाही. टेट 2022 मध्ये कुठलीच अडचण नाही मित्रांनो. ज्या काही घोषित केलेल्या जागा आहेत, 22,000 ज्या काही घोषित केलेल्या जागा आहेत त्या जागा भरल्या जातीलच, 100% भरल्या जातील मित्रांनो, लक्षात घ्या. आता ते अपडेट कसं देतोय मी, कारण एकदा मंजुरी पदाला मिळाल्यानंतर ते पद दुसऱ्या भरतीमध्ये भरता येत नाहीत. जे मेहनत करून जे टेट एक्झाम मध्ये पास झालेले आहेत त्या लोकांना संधी दिली जाते. त्यामुळे निश्चिंतपणे राहा. आणि दुसरं म्हणजे मेरिटचं पण सांगतो मित्रांनो. आता लक्षात घ्या, मी काय आज आलेलो नाही युट्यूबवर किंवा आजपासून या गोष्टीवर स्टडी करत नाही. मी पण राज्यघटना वाचलेली आहे. मग आता मध्यंतरी माझ्यावर एक ट्रोलिंग झालं की एका व्यक्तीने माझा एक व्हिडिओ टाकला त्यांच्या संभाषणामध्ये, तुम्ही पण पाहिला असेल. पण मित्रांनो, त्या व्हिडिओच्या मागे कुठली सत्यता नसल्यामुळे तो व्हिडिओ काढून पण टाकलेला आहे सद्यस्थितीमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता. पण विषय काय आहे मित्रांनो, भावनाला कुठेच आधार नसतो रे. इथं मार्काची स्पर्धा आहे, सगळ्यात महत्वाचं मार्काची स्पर्धा आहे. त्या व्हिडिओची सत्यता तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे. मला पण व्हिडिओ बनवायला सांगत होते. पण कसं असतं मित्रांनो, आपलं प्रोफेशनल काय, आपण व्हायरल होणार, आमदार होणार का खासदार होणार, काही लोकांच्या डोक्यामध्ये हवा भरलेली असते. असो, त्या विषयांतर नको. आपण या मुद्द्यावर बोलू. 2022च्या टेट एक्झाम मध्ये अजून संधी मिळण्याची संधी कुणाला असणार आहे मित्रांनो. हा जर विषय बघितला, थोडा अभ्यासपूर्ण तुम्ही सुद्धा विचार केल्यानंतर लक्षात येईल की तुम्ही जर साधारण 5 मार्कांनी मेरिट मधून राहिलेला असाल, किती म्हणतोय, 5 मार्कांनी, त्यांनी आशा बाळगायला कुठलीच अडचण नाही. 5 मार्क म्हणजे समजा आता एखाद्या काठचं 125 मेरिट लागलेलं होतं मागच्या राऊंड मध्ये, तर मागच्या राऊंडला क्लोज झालं बाबा, 125चा विद्यार्थी घेतला होता. तर या राऊंड मध्ये लक्षात घ्या, साधारण 120 पर्यंत विद्यार्थी लागतील या सेकंड राऊंड मध्ये. त्यांनीच आशा बाळगावी. मग राहिला विषय जो काही मुलाखतीचा, मुलाखतीमध्ये 4,500 लोक, साधारण 4,500 जागा आहेत. 4.5 गुणिले 10 केल्यानंतर 45,000 लोकांना साधारण संधी भेटणार आहे मुलाखतीसाठी. मग मुलाखतीसाठी संधी तर भेटणारच आहे, पण ज्या जागा रिक्त राहणार आहेत विदाऊट इंटरव्ह्यू त्या जागावर जास्त करून विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. साधारण मित्रांनो, जागा जर बघितल्या
तर 11,000 जागा अजून भरल्या जाणार आहेत. 10,000 किंवा 11,000, 12,000 सुद्धा होऊ शकतात. कारण काय विषय बघा, या पहिल्या फर्स्ट राऊंड मध्ये काही लोकांनी जॉईन सुद्धा केलेलं नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही लोक बाहेर पडलेले आहेत. ते साधारण 2,000 आणि ते अगोदरचे 10 म्हणजे 12,000 जागा रिक्त आहेत. 12 मधले 4 काढून टाका, डायरेक्ट 4.5 काढून टाका. 4.5 जर 12 मधून काढून टाकले, 7,500 जागा विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत मित्रांनो. मग लक्षात घ्या, या 7,500 आता जे काही लागलेत लोक, क्लोज झालेली लिस्ट ते तर असणारच, म्हणजे ते लोक जॉईन करून टाकलेले आहेत, त्यांचा काही विषयच नाही. प्लस तुम्ही 5 मार्कांनी जर खाली असाल मित्रांनो, 5 मार्कांनी जर खाली असाल तर नक्कीच तुम्ही आशा बाळगायला अडचण नाही. आणि जे त्याच्यापेक्षा खाली असतील त्यांनी सरळ टीईटी एक्झाम आणि पुढल्या टेटची तयारी करावी. माझं स्पष्ट म्हणणं का असतं मित्रांनो, याच्यामध्ये एक तथ्य असतं. कारण काय, विद्यार्थी कुठे अंधारात नसावा हे माझं प्रामाणिक मत असतं मित्रांनो. म्हणून आपलं स्पष्ट आणि खणखणीत बोलणं असतं एकदम. जे काय आहे सत्य परिस्थिती विद्यार्थ्यांपुढे ठेवून देणे. कारण विद्यार्थी गाफील राहणे किंवा भावनाच्या आधारावर माझा क्लास आहे म्हणून माझा क्लास ग्रोथ व्हावा किंवा या गोष्टी याला मॅटरच करत नाहीत मित्रांनो. कसं आहे, सर्व गोष्टी, प्रत्येक जण सुज्ञ आहे, प्रत्येकाने शिक्षण घेतलेलं आहे म्हटल्यानंतर तो सगळ्या गोष्टी पडताळूनच एखादं गोष्ट जॉईन करत असतो. त्यामुळे विद्यार्थी कुठेच अंधारात राहू नये किंवा बोलसर प्रमाणात जाऊ नये किंवा कुठल्या आशेवर अवलंबून राहू नये, भावनेवर अवलंबून राहू नये. कारण इथे सर्व स्पर्धा कशाची आहे रे, मार्काचे. ज्याला मार्क जास्त तो विद्यार्थी क्वालिफाय होत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला खूप विचारपूर्वक करायच्यात आणि या गोष्टीवर परिपूर्ण अभ्यास करूनच पुढे जायचंय. कुठेही आपल्याला ग्रुपवर ट्रोलिंग करण्यात वेळ घालवणे किंवा न आवश्यक नसलेल्या मेसेज करत राहणे किंवा ज्या गोष्टीला तथ्य नाही, आपल्या जीवनाशी कसलंच निगडीत नाही, त्या गोष्टीवर जास्त वेळ देणे, या गोष्टीपासून कृपया करून बीएडच्या लोकांनी सावधान राहावे किंवा या गोष्टीपासून लांब राहावे. आता सर, रिक्त पदे भरली जाणार का, टेट एक्झाम होणार का, थर्ड टेट होणार का, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे मित्रांनो. का होणार नाही याचे कारण सांगा बरं मला, का होणार नाही. आता काही लोक इतके प्रयत्न करतात मित्रांनो, खूप प्रयत्न करतात बघा, त्यांना माझ्याकडून सुद्धा सॅल्यूट आणि खरंच त्यांचे मनापासून अभिनंदन करावं लागेल. आणि एकदम सगळं अॅक्युरेट असतं, एकदम अॅक्युरेट, कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही खोटेपणा नसतो, एकदम अॅक्युरेट असतं. विद्यार्थ्यांना एकदम अॅक्युरेट माहिती, संघटना असू द्या, युट्यूबर असू द्या, चांगले सुद्धा लोक व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना गाईड करतात. मग या सर्व गोष्टी करत असताना थर्ड टेट होणार का याकडे आपले कायम लक्ष असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे, लक्षात घ्या. कारण अजून तुमची स्पर्धा वाढणार आहे, स्पर्धा कमी होणार नाही अजिबात, लक्षात घ्या. का सांगतोय, या थर्ड टेट मध्ये तर अजून विद्यार्थी तयार होणारे परिपक्व विद्यार्थी पुढे येत आहेत, जे न्यू पॅटर्न मधले, न्यू गोष्टी शिकलेले, आता डीएड बीएड झालेले लोक येत आहेत. जुन्या लोकांनी सुद्धा त्यांच्या लेवलला अभ्यास करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. हे मुद्दे तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या मित्रांनो, तरच आगामी काळामध्ये तुम्ही थर्ड टेट मध्ये टिकणार आहात, लक्षात घ्या. आताच का सांगतोय आणि काय येणार नाही भरती याचा एक प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही पाहिलं असेल, साधारणपणे या भरती अगोदर 61,111 पदे रिक्त होती, त्यातले शासनाने भरले 22,000 पद. पण त्याच्यामध्ये अजून भर कशी पडली, 2023-24 ची काय बिंदू नामावली, साधारण त्याच्यामध्ये अजून 12,000 ते 15,000 पद रिक्त असे पकडावं लागेल आपल्याला, लक्षात घ्या. मग 1, 6 आणि 7, 76 पदसंख्येपैकी 22,000 पद भरले आता सध्या, जे काही आता 2022च्या टेट एक्झाम मध्ये 1, 4 आणि इतर राहिली मित्रांनो 5. म्हणजे अजून पद किती आहेत रे, 50-54,000 पद रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाला गव्हर्नमेंट शाळेंचं डेव्हलप केल्याशिवाय पर्यायच उरणार नाही. कारण प्रत्येक सामान्य माणसाच्या 20 ते 30% रक्कम ही कशावर खर्च होते, एज्युकेशनवर खर्च होते आणि महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा सुद्धा खालावलेला आहे. मग आपण का गाफील राहायचं, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तयारीला लागा. तयारी ही 6 महिने 8 महिने अगोदर पासून करावं लागेल, कारण याच्यामध्ये आहे ती स्पर्धा आहे. भावना आहेत का हो यात भावना आहेत का सांगा. किंवा एखाद्या पुंडे सरनी सांगितलं तू 10 मार्क कमी घेतला, तू लागणार, तू 100% तुझं काम होणार. अरे तुला आता सध्या मला बरं वाटेल, पण काम झालं नाही तर पुंडे मास्तरला शिवाय देणार ना तुम्ही.
तो मास्तर खोटा बोलला होता म्हणणार का नाही. म्हणून मित्रांनो, सत्य परिस्थिती, मार्काची स्पर्धा आहे, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तरच येत्या आगामी काळामध्ये तुम्हाला परीक्षा पास होता येणार आहे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा, न्यूज बुलेटिन सुद्धा आलं होतं का, त्यांनी सांगितलेलं आहे सेकंड राऊंड जशी शासनाची सूचना मिळेल, जशी शासनाची सूचना मिळेल तसं आम्ही सेकंड राऊंड सुद्धा राबवू. कारण निवडणूक आयोगाने जर परवानगी दिली तर लगेच सेकंड राऊंड सुद्धा होईल मित्रांनो. त्यांनी दिलेली डेट होती एप्रिल मे मध्ये सेकंड राऊंड होणार आहे, पण एप्रिल उजळलाय मित्रांनो, अजूनपर्यंत कुठलीच हालचाल नाही दिसत. पण 100% मित्रांनो याच्यामध्ये जूनच्या अगोदर म्हणजे येणाऱ्या जून मध्ये नक्कीच शिक्षकांना नियुक्त्या भेटतील. 21,000 म्हणतोय मी, 10,000 लोकांतर भेटले सर्वसाधारणपणे, पण 21,000 लोकांना शिक्षकांना नियुक्त्या भेटतील या आशा आहे. आशा म्हणता येणार नाही, सत्य परिस्थिती आहे, द्यावीच लागेल. कारण रिक्त पदे ठेवून चालणार नाही, कारण आगामी काळामध्ये निवडणूक आहेत विधानसभेच्या सुद्धा, आणि त्यामुळे च्या अगोदर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असेल मित्रांनो. त्यामुळे चिंता करू नका, आणि जशी निवडणूक झाली, निकाल लागला की सर्व लोक आपण कामाला लागणारच आहोत. शिक्षक भरती 2024 किंवा 23 म्हणता येईल, 23-24 ची आपल्याला ते 2025 मध्ये राबवल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि शिक्षणाचा दर्जा आपल्यामुळे सुधारणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्यामुळे सुधारणार आहे. सोशल प्लॅटफॉर्मवर चांगलं काम करत चला. जे लोक लागलेत, जे लोक लागणार आहेत, त्यांनी चांगलीच आशा ठेवायची. मी सांगितलेले मेरिट तर तुम्हाला लक्षात आलं असेल, साधारण 5 मार्कांनी अजून मेरिट घसरेल. आणि 5 मार्काच्या लोकांनी म्हणजे 5 मार्काच्या रेंजमध्ये असणाऱ्या लोकांनी, समजा तुमचं जर मेरिट लागलं 88 लागला असेल, 88 तुम्ही 83 मार्कावर आहेत ना, 83च्या मधल्या कुठं 85 आहे, कोणी 86 आहे, ती 100% मित्रांनो त्याचं काम होणारच आहे. कारण ते एक निसर्गाचा नियमच आहे. आणि आजपर्यंतचा जो काही माझा अभ्यास आहे तो जर बघितला, एवढ्या जागा जर भरल्या, साधारण 11,000 पदे भरलेत, अजून 10,000 पदे भरलेत, तर नक्कीच त्या 5 मार्कांनी मेरिट खाली आल्याशिवाय राहत नाही. आपला शब्द आहे, आणि सेव्ह करून ठेवा. वाटलं तर 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल काही दिवसामध्ये. म्हणजे काटावरच आहेत बाबा, 111ला मेरिट लागलो, तुम्हाला 110 आहे, काम झालं भाऊ, तू पेढे वाट. डायरेक्ट मी असं सांगेन, काम झालेलं आहे, तू पेढे वाटायला चालू कर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं सोशल मीडियावर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्या, आणि अभ्यासावर फोकस करा. थोडा थोडा अभ्यास करत चला, कारण परीक्षा सुद्धा एवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीत. टीईटी सारख्या परीक्षेला 3.5 3.7 रिझल्ट लागतो म्हटल्यानंतर आपल्याला त्या परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे. मग पब्लिक काय म्हणते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अपडेट कसं वाटलं नक्कीच सांगा, आणि येणारे अपडेट सुद्धा आपल्या ग्रो अकॅडमीवर मिळतच जाणार आहेत. त्यासाठी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अभ्यासक्रमाचं नियोजन. सर्वात प्रथम मित्रांनो, मार्गदर्शक योग्य निवडाकडे. काय विषय होतोय माहिती आहे का, काहीतरी थोडेफार इतर परीक्षा किंवा कुठल्या इतर परीक्षेचे रेकॉर्ड व्हिडिओ बघून तुम्हाला पास करता येणार नाही बरं का. ही परीक्षा प्रॉपरली विद्यार्थ्यांना गायडन्स करणारे शिक्षक शोधा. माझा सुद्धा क्लास आहे, पण मी विद्यार्थ्यांना एकदम प्रॉपरली गाईड करतो की बाबा तुम्हाला अंधारात राहायचं नाही, अंधारात राहिलात तर तुम्हाला मार्कामध्ये परत अंधार पडतो, लक्ष द्या. त्यामुळे काय, परीक्षेचं नियोजन, मागील प्रश्नपत्रिकेत काय विचारले, रेफरन्स बुक कोणते आहे, रेफरन्स बुक आणि त्याला लागणारं मार्गदर्शन, योग्य वेळी योग्य ठिकाणी सल्ले देणारे व्यक्ती जर तुमच्या पाठीशी असतील तर मित्रांनो जास्त रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या पण क्लासचा चांगलाच रिझल्ट आलेला आहे, पण फक्त मला दाखवायला आवडत नाही, कारण मी त्यांच्याकडून 2 पैसे घेऊन शिकवले, आणि त्याची मार्केटिंग मी कसं करू शकणार आहे मित्रांनो. सरळ सरळ रिझल्ट आहे, तो रिझल्ट तुम्हाला तुमच्या आजूबाजूला विचारा एकदा की कुणाला फॉलो केलं होतं तुम्ही, काय नाही, त्याच्यातून तुम्हाला लगेच लक्षात येईल. बऱ्याच लोकांनी माझा व्हिडिओ भरपूर ठिकाणी शेअर सुद्धा करतात आणि सांगतात की बाबा हा माणूस अॅक्युरेट माहिती देणार आहे, अॅक्युरेट पद्धतीने एक फ्लो मध्ये आणणार आहे, अभ्यासाच्या बाबतीत फ्लो मध्ये आणणार आहे. नसता अपडेट देणारे अनेक चॅनल आहेत आणि एकदम करेक्ट अपडेट देतात. उदाहरणार्थ आपले पठाण सरच बघा, एकदम करेक्ट अपडेट, विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी एकदम समजून सांगतात. म्हणजे प्रत्येक, आता बरेच आहेत युट्यूबर, पण काही युट्यूबरचं की माझा व्हिडिओ व्हायरल होईल, मी आमदार खासदार होईल असं वाटायला लागलेलं आहे. पण त्यावेळी लोकांना एकच सांगतो विनंती करून, कुठलीही गोष्ट करताना अगोदर सर्वस्वी पडताळा आणि त्यानंतरच करा, कारण नाव खराब व्हायला जास्त दिवस लागत नाहीत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे काही युट्यूब चॅनलवर आपण दुसरे व्हिडिओ बघतो त्याऐवजी आपण आपल्या शिक्षणाच्या रिलेटेड बघितलात
तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर कमेंटमध्ये या व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया नक्कीच नोंदवावी, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना एक मोटिवेट करत असतो आणि याच्यापासून जे दूर जात आहेत की पळवाटा काढतायत त्यांना मी या स्पर्धेमध्ये उतरायला भाग पाडतो, किंवा स्पर्धा आहे बाबांनो, स्पर्धेशिवाय तुम्हाला या स्पर्धेमध्ये मार्क मिळवल्याशिवायच नोकरी भेटत नाही, हा स्पष्टपणे माझा सांगायचा हेतू असतो मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी, जे की तुम्हीच मोठं केलेलं आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदैव ऋणी असेल आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर मिळतच राहणार. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम नॅचरली असतं, कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी असावी मित्रांनो. आणि धन्यवाद, जय महाराष्ट्र. भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.